व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस पुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, आपल्याला जर एखादी गोष्ट पटली नाही तर आपण त्याचा निषेध नोंदवतो. आपण त्या विरोधामध्ये तीव्र शब्दामध्ये आपल्या भावना देखील व्यक्त करतो. आणि अशीच काहीशी गोष्ट सध्या महाराष्ट्रामध्ये घडत आहे. प्रकरण आहे कांद्याचं. कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी विरोधी पक्षांसह रोहित पवार म्हणा किंवा हर्षवर्धन सपकाळ म्हणा किंवा हे सगळे नेते सध्या आंदोलन करत आहेत, जोरजोराने घोषणा देत आहेत, सरकारला दूषणं देत आहेत, देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांना धारेवर धरत आहेत आणि शेतकऱ्यांना देखील चिथावत आहेत. आता बघा, आपल्याकडे काय होतं माहिती का, दुधाला भाव भेटला नाही तर लगेच दूध घ्यायचं आणि ते रस्त्यावर सांडून टाकायचं. कांद्याला भाव भेटला नाही, कांदे रस्त्यावर फेकून द्यायचे. टमाट्याला भाव भेटला नाही, टमाटे रस्त्यावर फेकून द्यायचे. तर भाव भेटला नाही म्हणून फेकून दिला किंवा आम्हाला बंद करायचं आहे, आम्हाला आंदोलन करायचं आहे याचा निषेध म्हणून या सगळ्या गोष्टी रस्त्यावर फेकून देण्यात येतात. एक प्रश्न मनाला पडतो, कधी कधी बँकांचा सुद्धा संप असतो, तेव्हा या बँकांनी सुद्धा जरा या फेकाफेकी करणाऱ्यांचा आदर्श घ्यावा आणि थोडेसे पैसे देखील रस्त्यावर फेकून द्यावेत बँकेतले, म्हणजे त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला सुद्धा होईल हो. आता प्रश्न बघा कसा चिघळलेला आहे की कांद्याला भाव मिळावा यासाठी या युद्धजन्य परिस्थितीमध्ये देखील आंदोलन सुरू आहे. या आंदोलन आणि उपोषणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने एक अध्यादेश काढलेला आहे. तो म्हणजे पुण्यात सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि ती केवळ ह्या राजकीय सभा आणि राजकीय आंदोलनं जी आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आहेत. खरं तर ही खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो, कारण आपल्याकडे अशा अनेक वृत्ती प्रवृत्ती आहेत ज्या समाजामध्ये तेढ निर्माण करून, असंतोष निर्माण करून, अराजक निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न सध्या करत आहेत. आणि असंच काहीसं चित्र आपल्याला सध्या महाराष्ट्रामध्ये दिसायला लागलेलं आहे. याचंच एक उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे एक नेते आहेत मुंबऱ्याचे, ज्यांना जितुद्दीन आव्हाड असं म्हटलं जातं. या जितुद्दीन आव्हाड यांनी एक अत्यंत संतापजनक असं विधान केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत, याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय. हो, खरंय, बसतोय, फटका बसतोय, मात्र तो इतकाही मोठ्या प्रमाणात बसत नाहीये की अगदी घायकुतीला सर्वसामान्य माणूस आलेला आहे. अशी परिस्थिती अजिबात नसतानाही जितुद्दीन आव्हाड यांचं म्हणणं असं आहे की पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळत नाहीये, ही धादांत खोटी बातमी आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळतंय मित्रांनो. कालच महाप्रपंचची टीम आपलं जे नित्य नेहमीचं कार्य आहे सेवा करण्याचं, हे करण्यासाठी फील्ड वर्कवर होती, तेव्हा गाड्यांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी फार तर 5 ते 10 मिनिटाचाच अवधी लागला होता. मात्र जितुद्दीन आव्हाड सारखे नेते जनतेमध्ये संभ्रम निर्माण करतात आणि अफवा पसरवायला सुरुवात करतात. तर या जितुद्दीन आव्हाड यांचं म्हणणं असं आहे की मुंबईमध्ये पेट्रोलची मारामार आहे, डिझेलची मारामार आहे आणि पेट्रोलचे डिझेलचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये येत्या 2-4 दिवसामध्ये दंगली होण्याची शक्यता आहे. आता या दंगली होणार आहेत की या दंगली घडवून आणल्या जाणार आहेत, हा एक वेगळाच वादाचा किंवा चर्चेचा मुद्दा असेल. मात्र ज्याप्रमाणे यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे त्या ट्रॅक रेकॉर्डनुसार हे लोक नक्कीच दंगली घडवून आणण्याच्या किंवा दंगाधोपा करण्याच्या, दगडफेक करण्याच्या प्रयत्नामध्ये असू शकतात, अशी शंका घ्यायला वाव आहे मित्रांनो. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे अशा गोष्टींची चर्चा सतत घडवली जाते, अशी विधानं सातत्यानं केली जातात. आणि असंच काहीसं विधान आता दादांचा वारसदार स्वतःला म्हणवून घेण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या रोहित पवार यांनी देखील केलेलं आहे. आणि रोहित पवार यांचं विधान ऐकून तर अनेकांचं डोकं देखील चक्रावून गेलेलं आहे. अनेकांना हेच कळत नाहीये की नेमकं रोहित पवार यांना साध्य तरी काय करायचं आहे. मुद्दा आहे कांदा प्रश्नाचा. कांद्याला हमी भाव मिळावा, शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा व्हावा, ही गोष्ट रास्तच आहे मित्रांनो. बळीराजा सुखावलाच पाहिजे. जो पिकवतो, जो जगाला खाऊ घालतो, त्याचं घर सुद्धा सुखानं भरलेलं पाहिजे, त्याच्या लेकरांना सुद्धा 2 घास सुखाचे मिळालेच पाहिजे. ही रास्त गोष्ट आहे. मात्र ही गोष्ट करत असताना समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, असंतोष निर्माण होऊ नये, अराजक पसरू नये, ही जबाबदारी उचलणं देखील तितकंच गरजेचं आहे. मात्र आपल्याकडे दुर्दैवानं हा जो विरोधी पक्ष आहे, खास करून शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादीचा,
हा यामध्ये अग्रेसर आहे की काहीही करून समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा, चिथावणीखोर भाषण करून लोकांची डोकी भडकवायची, माथी भडकवायची आणि काहीतरी अघटित घडे यासाठी सातत्याने प्रयत्न करायचे. रोहित पवार यामध्ये सध्या अग्रेसर दिसत आहेत. आता नेमकं रोहित पवार यांनी काय केलेलं आहे, काय विधान केलेलं आहे, काय चिथावणी दिलेली आहे आपल्या बळीराजांना? खरं तर ही बळीराजाला चिथावणी नाहीच आहे. ही चिथावणी त्यांनी दिलेली आहे आपल्याच गटातील काही मदमस्त आणि टगेगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना. तर नेमका काय प्रकार आहे आपण जाणून घेणारच आहोत मित्रांनो. मात्र त्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. कुर्बानीच्या नावावर निष्पाप प्राण्याचा जीव देण्यामध्ये काय अर्थ आहे? तेव्हा मित्रांनो, तमाम हिंदू माता बंधू भगिनींना हात जोडून कळकळीचं नम्र आवाहन आहे. जीव घेण्यापेक्षा जीव वाचवणारा मोठा असतो. कर्करोगग्रस्त रुग्णांना औषधोपचार पोहोचवणं हे महत्वाचं आहे. त्याचा जीव वाचवणं गरजेचं आहे. हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या त्याच्या नातेवाईकांना 2 घास सुखाचे देऊन त्यांचं समाधान देणं हे गरजेचं आहे. बळीराजाच्या घरामध्ये किराणा सामान पोहोचवणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्या आत्महत्या थांबतील. कारण दुष्काळामध्ये हे होरपळून निघत आहेत. विद्यार्थ्यांचं शिक्षण देखील तितकंच महत्वाचं आहे, कारण पुढच्या पिढीचं भविष्य त्यात आहे. तेव्हा आपल्या परिवारातर्फे हे जे कार्य सातत्याने सुरू आहे यामध्ये आपली देखील नितांत गरज आहे मित्रांनो. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे योगदान सहकार्य करता येऊ शकतं निश्चित करा. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे तिची रीतसर पावती आपल्याला बनवता येईल, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याला ठेवता येईल. कारण एक रुपया आपण या सेवेमध्येच लावत आहोत, तेही निस्पृह आणि निस्वार्थी भावनेने. तेव्हा प्रभू श्रीरामाचं नाव घ्या, सामाजिक जबाबदारी म्हणून पुढे या. सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या सीज फायर झालेलं आहे इराण आणि अमेरिकेमध्ये. तरी देखील अमेरिकेने इराणच्या काही भागांवर हल्ले केलेले आहेत अशी बातमी आलेली आहे. या बातमीचं पुष्टीकरण अजून कोणी केलेलं नाहीये, मात्र अशी चर्चा सगळीकडे घडते आणि पुन्हा एकदा युद्धाला तोंड फुटतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि याचा फटका पुन्हा एकदा जगाला मोठ्या प्रमाणावर बसणार आहे का? तर हो, बसणारच आहे. आणि आता इथून पुढे काही दिवस असेच जाणार आहेत की प्रत्येक देशाला या संकटाला तोंड द्यावंच लागणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा या संकटाला तोंड द्यावंच लागणार आहे. आपण देतही आहोत आणि अत्यंत धैर्याने देत आहोत. जगावर जे संकट कोसळलेलं आहे, जगावर जो प्रभाव पडला या युद्धजन्य परिस्थितीचा, तितका प्रभाव आपल्या देशावर अजिबातच नाहीये. आज आपण बऱ्यापैकी सुस्थितीत आहोत आणि हे सगळं आपल्या परराष्ट्र धोरणामुळे आणि आपल्या सरकारच्या नीतीमुळे आहे. मात्र हे विरोधक मान्य करायलाच तयार नाहीयेत. यांना काहीही करून तरुणांची माथी भडकवायची आहे, त्या जुरळ गँगचा आधार घ्यायचा आहे आणि देशात अराजक माजवायचं आहे. आणि आता तर कांदा प्रश्नावरून रोहित पवार यांनी तर चक्क भडकाऊ भाषण करत चिथावणीच देऊन टाकलेली आहे. आधी बघूया रोहित पवार यांनी नेमकी काय चिथावणी दिलेली आहे. 8 ते 10 लाख टन कांदा घेतला. तो कांदा हा भारतात विकायचा नाही, हा कलकत्त्यात विकायचा नाही, मुंबईमध्ये विकायचा नाही, दिल्लीत विकायचा नाही. त्यामुळे हा घेतलेला कांदा कुठं विकायचा? डायरेक्ट भारताच्या बाहेर घेऊन जावा. भारताच्या बाहेर जात नसेल तर जाळून टाका. भारताच्या बाहेर जात नसेल तर जाळून टाका. भारताच्या बाहेर जात नसेल तर जाळून टाका. पण आमच्या शेतकऱ्याला 24 कमीत कमी रेट हा मिळालाच पाहिजे. ऐकलं रोहित पवार काय म्हणत आहेत? रोहित पवार म्हणत आहेत की कांदा भारतामध्ये विकूच नका, कांदा राज्यामध्ये विकूच नका, कांदा तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये कुठेही विकू नका, कांदा बाहेर देशामध्ये विका. अरे कसा विकणार हे बाहेर देशामध्ये? या लोकांना इम्पोर्ट एक्सपोर्ट कळतं का? इम्पोर्ट एक्सपोर्ट यांना माहिती आहे का की हा सगळा कांदा आपण घ्यावा बारामती अॅग्रोच्या अंडर आणि मग तो एक्सपोर्ट करावा? असा काही खेळ आहे का? असा काही डाव आहे का रोहित पवार यांचा? एकीकडे हे म्हणतात की कांदा अजिबात विकू नका, कांदा बाहेरच्या देशामध्ये विका म्हणून, नाही तर कांदा जाळून टाका असं म्हणण्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे. ही काय भाषा आहे? ही काय चिथावणी आहे? हा कोणता डाव, हा कोणता खेळ रोहित पवार खेळू लागलेले आहेत? अशीच गोष्ट अनेकदा आपले नेते शेतकऱ्यांसोबत करत आलेले आहेत. जेव्हा केव्हा आंदोलन होतं, जेव्हा केव्हा उपोषण होतं, जेव्हा केव्हा निषेध नोंदवला जातो, तेव्हा हे असे भडकाऊ भाषण केले जातात. या भाषणांमध्ये भाषण करत असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी तर सगळ्या मर्यादाच ओलांडून टाकल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते कांदाखोर म्हणाले, हरामखोर म्हणाले, नमकहराम म्हणाले. खरा कांदाखोर, खरा नमकहराम कोण आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे, सगळ्या देशाला माहिती आहे मित्रांनो.
दुसरीकडे रोहित पवार असं म्हणतात की कांदा इकडे विकूच नका. मग कुठे विकायचा कांदा? जर इथे कांदा विकला गेला नाही तर इथे कांद्याची टंचाई होणार. बरोबर आहे. डिमांड जास्त आहे पण सप्लाय नसणार. अल्टिमेटली कांद्याचे भाव वाढणार. मग सर्वसामान्य माणूस जो आहे, जो कांदा खातो, त्याला कांदा जर नाही मिळाला तर तो बोंब मारायला सुरुवात करणार. म्हणजे ही आग सतत तेवतच ठेवायची, ही पेटतच राहिली पाहिजे, असा काहीसा डाव या लोकांचा दिसायला लागलेला आहे. यापेक्षा या लोकांनी ही असली भडकाऊ भाषणं करण्यापेक्षा, चिथावणीखोर भाषणं करण्यापेक्षा एक शिष्टमंडळ तयार करून जर सरकारसोबत चर्चा केली या बाबतीमध्ये व्यवस्थित, तर काय फरक पडेल? हे लोक टीका करत आहेत की कांदा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करणार आहे. त्यावरून यांनी सगळ्यांनी सरकारला धारेवर धरायला सुरुवात केलेली आहे, सरकारवर टीका करायला सुरुवात केलेली आहे. पण ह्या लोकांना हे लक्षात येत नाहीये का की अमित शहा हे आपल्या देशाचे फक्त गृहमंत्रीच नाहीत, तर ते आपल्या देशाचे सहकार मंत्री सुद्धा आहेत. अमित शहा नक्कीच यातून तोडगा काढू शकतील आणि अशी ग्वाही एकनाथभाई शिंदे यांनी दिलेली आहे, देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिलेली आहे. या प्रश्नावर सरकार गंभीरपणे विचार देखील करत आहेत. मध्यंतरीच देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना समाधानकारक अशा हमीभावाने कांदा खरेदी केला जाईल अशी ग्वाही देखील दिलेली आहे. 1580 रुपये हा दर देखील, या दराने देखील प्रति क्विंटल का प्रति टन काहीतरी खरेदी सुरू झालेली आहे नाफेडतर्फे. आता ह्या चांगल्या गोष्टींची सुरुवात होतीये ना, पण ही चांगली गोष्ट ह्या लोकांना बघायचीच नाहीये. या लोकांना फक्त भडकाऊ भाषणं द्यायचे, चिथावणीखोर भाषणं द्यायचे, लोकांची माथी भडकवायची आहे. आणि हे सरकार कसं निकम्म आहे, कसं नालायक आहे, कसं बेजबाबदार आहे हे दाखवून द्यायचं आहे. मात्र यांच्या शासन काळामध्ये, यांच्या राज्य कारभार करत असताना राज्यामध्ये कांदा किती रुपयाला विकत घेतला जात होता शेतकऱ्यांचा? काय 1000 रुपये किलोनं विकत घेतला जात होता का? यांच्या कार्यकाळामध्ये कांद्याला हमीभाव किती होता, ऊसाला हमीभाव किती होता, गव्हाला किती होता, मक्याला किती होता, याचा हिशोब कोण करणार आहे? स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पाहायचं वाकून, ही यांची घाणेरडी नीती आहे. सध्या मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट कोसळलेलं आहे मित्रांनो. पाण्याची गंभीर टंचाई सुरू आहे. गावागावातच काय, शहरातच काय, जिकडे तिकडे टँकर फिरायला लागले. तर त्या टँकरला द्यायला सुद्धा पाणी नाहीये. त्यात पेट्रोल डिझेलचा नवीन प्रश्न उत्पन्न झालेला आहे. नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यामध्ये जे पेट्रोल वितरित केलं जातंय, डिझेल वितरित केलं जातंय, त्याच्यावर नजर ठेवायला सांगितलेली आहे. कारण त्याचा काळा बाजार होऊ नये याकडे सुद्धा सरकारला लक्ष द्यायचं आहे. एक ना गोष्ट, अनेक गोष्टींवर लक्ष द्यावं लागत आहे, कारण सध्या परिस्थितीच तशी उद्भवलेली आहे. मात्र याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन सरकारला अडचणीत आणण्याचं काम हे विरोधी पक्षनेते करत आहेत. मात्र या विरोधी नेत्यांना हे कळत नाहीये की यांनी कितीही जरी चरपटपंजिरी केली किंवा बडबड केली किंवा काहीही ऊर बडवून घेतला तरी देखील जे संख्याबळ सध्या महायुती सरकारकडे आहे त्यानं राज्य सरकारला काहीही फरक पडणार नाही. 2029 ची तयारी जर यांना आतापासून करायची असेल तर मात्र परिस्थिती थोडी गंभीर आहे मित्रांनो. कारण लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यामध्ये हे लोक पटाईत आहेत. खोटा नरेटिव्ह चालवणे आणि जे खोटं आहे ते रेटून बोलण्यामध्ये या लोकांचा सगळ्यांचा हातखंडा आहे. याचाच गैरफायदा उचलत यांनी लोकसभेमध्ये नको तेवढे सीट्स घेतले आणि यांना असं वाटायला लागलं की यस, आता राज्यामध्ये आपलंच सरकार येणार आहे. मात्र असं झालेलं नाही. देशातली म्हणा किंवा राज्यातली जनता इतकी मूर्ख राहिलेली नाही. लोकांना सगळं कळतं. पेट्रोलचे दर का वाढलेले आहे, डिझेलचे दर का वाढलेले आहे, महागाई वाढत चाललेली आहे असं जे आपल्या मनावर ठासवलं जातंय, हे का होतंय सगळं याची सर्वसामान्य माणसाला सुद्धा पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे यांच्या या आंदोलनांकडे सर्वसामान्य माणूस दुर्लक्ष करायला लागलेला आहे आणि कदाचित याच वैफल्यातून हे लोक अजून जास्त आक्रमक व्हायला लागलेले आहेत. रोहित पवार यांनी हे भडकाऊ भाषण दिलं, चिथावणीखोर भाषण दिलं आणि त्यानंतर रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. रोहित पवार यांना अटक करण्यात आलेली आहे आणि या गोष्टीचा सुद्धा आता हे लोक बाऊ करणार, कांगावा करणार की बघा बघा सरकार कशी गळचेपी करत आहे, सरकार कशी दंडेलशाही करतंय, सरकार कशी हुकुमशाही करतंय. अरे सरकार कशाला हुकुमशाही करेल? तुम्हीच चिथावणीखोर भाषणं देत आहात. तुम्ही नको ते सल्ले देत आहात की कांदा विकू नका, परदेशामध्ये विका, इथल्या लोकांना देऊ नका. का इथे माणसं राहत नाहीत का? जरा एकदा मार्केटमध्ये जाऊन सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा घ्या ना या विषयावर, मग कळेल
खरं काय आणि खोटं काय आहे ते. थेट सरकार आणि थेट शेतकरी म्हणजे आपला बळीराजा यांची चर्चा घडवून आणा ना. तुम्हाला जर इतकाच कळवळा आहे तर यांची थेट चर्चा घडवून आणा. तुम्ही मध्यस्थी का करत आहात, तुम्ही दलाली का करत आहात. मला तर प्रचंड संशय आलेला आहे. रोहित पवार यांनी जे सांगितलेलं आहे की कांदा विकू नका, म्हणजे यांना कांद्याची साठेबाजी करायची आहे का. रोहित पवारला बारामती अॅग्रो या त्याच्या सामाजिक संस्थेच्या नावाखाली मग कांद्याची साठेबाजी करून कांदा डबल दरानं विकायचा आहे का रोहित पवारला. असा काही डावा असू शकतो का. असूही शकतो हो, कारण शरद पवारांचा नातू आहे. सांगता येत नाही काही डोक्यात काय चाललेलं आहे ते, किंवा पुढचा डाव काय खेळायचा आहे या माणसाला ते. कारण पैसा कमवणे एवढं एकच उद्दिष्ट आहे ह्या लोकांचं. लोकांची माथी भडकवायची, लोकांचा वापर करून घ्यायचा, त्यांच्या भावनेचा वापर करून घ्यायचा आणि स्वतःच्या तोंड्या भरायच्या, हा या लोकांचा ट्रॅक रेकॉर्ड राहिलेला आहे. तेव्हा या आंदोलनामध्ये सुद्धा कुठेतरी शंकेची पाल चुकवायला लागलेली आहे. कांदा विकू नका म्हणजे काय, परदेशात विका म्हणजे काय, आणि जाणून टाका याचा अर्थ काय. म्हणजे सरळ सरळ तुम्ही समाजामध्ये असंतोष निर्माण होईल, अराजक काहीतरी घडेल, इकडेच तुम्ही एका दिशेने वाटचाल करत आहात का, किंवा वाटचाल करायला लावत आहात का, असा संशय यायला वाव आहे ना मित्रांनो. जी गोष्ट शांतपणे चर्चा करून सरकारसोबत बोलून सुटू शकते, त्यासाठी असं भडकाऊ बोलण्यामध्ये काही अर्थ नाहीये. म्हणजे एकीकडे मनोज जरांगे ज्याप्रमाणे भडकाऊ भाषणे देतात त्याचप्रमाणे रोहित पवार द्यायला लागलेत. कदाचित या दोघांचे स्क्रिप्ट रायटर किंवा यांचे IT सेलवाले एकच असावेत. वरतून परत यांचे जे समर्थक आहेत ते यांच्याच विधानांची भलावण करत बसतात, समर्थन करत बसतात की वा 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 काय बोलले काय बोलले काय बोलले काय बोलले. रस्त्यावर कांदा फेकून द्या. एक गोष्ट नीट लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रवास केलेला आहे. मी पण अनेकदा रिक्षाने जातो, टॅक्सीने जातो. अनेकदा रिक्षावाल्यांचा अनुभव असा येतो की भाई दादा इकडे इकडे जायचंय, चला येता का. तो जाणार नाही, तो नाही म्हणतो, तो रिकामा जाईल, तो बिना प्रवाशाचा जाईल, पण प्रवासी घेऊन जाणार नाही. अशी परिस्थिती तुम्ही पण अनुभवली असेल, मी अनुभवली आहे अनेकदा. असाच काहीसा हा प्रकार होतोय का आपल्याकडे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, की फेकून द्या, जे पिकवलेलं आहे ते फेकून द्या. अरे फेकून दिल्यानं त्याचा तोडगा निघणार आहे का. फेकून दिल्यानंतर त्यातून काही निष्पन्न होणार आहे का. उलट यातून माझच दिसणार आहे की बघा किती माजलेत, फेकून देऊ लागले पण खाऊ घालत नाहीयेत. अशी सर्वसामान्यांची भावना होऊ देऊ नका ना. सर्वसामान्य जनता जी कष्टकरी जनता आहे, ज्यांचं हातावर पोट आहे, अशा लोकांची अशी भावना होऊ शकते की बघा फेकून देऊ लागले पण देत नाहीयेत आम्हाला खायला. आणि हे सगळं कशामुळे होऊ लागलंय, तर त्या गरीब शेतकऱ्यांमुळे, त्या कष्टकऱ्यांमुळे, आपल्या बळीराजामुळे होत नाहीये. हे यामध्ये बळीराजाचा किंवा शेतकऱ्याचा काहीच दोष नाहीये. हे भडकाऊ नेते, हे रोहित पवार सारखे नेते जे म्हणतात कांदा फेकून द्या, टमाटे फेकून द्या, दूध ना सोडून टाका, रस्त्यावर होता सगळं, हे जे सल्ले देतात ना नसते. आणि यांचे 4 टोळके जे जमलेले असतात ते असं काहीतरी काम करतात. प्रत्येक बळीराजा अरे जो पिकवतो ना तो असं नासाडी करूच शकत नाही. नासाडी करणारे हे सगळे विघ्न संतोषी आहेत, समाजकंटक आहेत हे. आणि हे असलेच विघ्न संतोषी आणि समाजकंटक या लोकांनी पोसून ठेवलेले आहेत. आणि त्यांचाच वापर, गैरवापर आता इथून पुढे हे लोक करत जाणार आहेत. आणि लोकांमध्ये बघा चित्र निर्माण करणार आहेत की संतापलाय शेतकरी, संतापलाय बळीराजा, संतापलाय, असं चित्र निर्माण करणारे लोक आपल्या विघ्न संतोषी लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ठासून बोलतोय मी ही गोष्ट. 2-3 मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत. साठेबाजी करायची आहे का तुम्हाला. आपल्या विघ्न संतोषी लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्हाला शेतकऱ्यांना बदनाम करायचंय का, कष्टकऱ्यांना बदनाम करायचंय का. एकदा एका शेतकऱ्याला जाऊन भेटा, एकदा एका बळीराजाला जाऊन भेटा आणि त्याला खरंच विचारा का रे बाबा तू जे पिकवलेलं आहे ते तुला असंच फेकून द्यायचंय का म्हणून. त्याचं उत्तर ऐका, त्याचं उत्तर ऐका आणि मग व्यक्त व्हा आणि मग असली भडकाऊ भाषणं द्या. मित्रांनो खूप गंभीर मुद्दा आहे हा. या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. त्यातल्या त्यात रोहित पवार सारखे जे भडकाऊ भाषणं देत चुकलेत ना आजकाल, यांना पायबंद घालणं अत्यंत गरजेचं आहे. आज जे कोणी रोहित पवार यांच्या अटकेचं समर्थन करत आहेत ना ते सुद्धा त्याच रांगेमध्ये जाऊन बसलेले आहेत जे शेतकऱ्यांना बदनाम करण्यासाठी पुढे आलेले आहेत. या बाबतीमध्ये मित्रांनो आपले सखोल मत काय आहे, स्पष्ट निर्भीड मत जे काही आहे ना, कमेंटमध्ये निश्चित नोंदवा मित्रांनो. कारण यांचा हा डाव जो आहे हा उधळून लावणं अत्यंत गरजेचं आहे आणि यातलं सत्य बाहेर येणं खूप गरजेचं आहे. तेव्हा जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि तुमचं स्पष्ट मत निर्भीडपणे मांडा. अधिक काय बोलले मित्रांनो, या शेतकरी राजासाठीच आपला परिवार अहोरात्र झटत असतो. त्याची पडकी घर बांधून दिलेली आहेत आपण, त्यांच्या गाईगुरांच्या चाऱ्याची सोय केलेली आहे आपण, त्यांच्या लेकरांच्या शिक्षणाकडे आपण लक्ष देतो एक परिवार म्हणून. कारण जो जगाला पिकून खाऊ घालतो तो उपाशी राहू नये ही आपली प्रामाणिक भावना आहे. म्हणूनच आपलं कार्य चालू आहे परिवाराचं.
कर्करोगग्रस्त रुग्णांची सेवा, त्यांचे औषध उपचार, त्यांच्या नातेवाईकांना जेवण, त्यांची शुश्रूषा करणाऱ्यांची सेवा, हे सगळं आपण सातत्याने करत आलेलो आहोत. कशासाठी करतोय? माणुसकी म्हणून करतोय, मानव धर्म म्हणून करतोय, परिवार म्हणून करतोय, सामाजिक जाणीव कर्तव्य म्हणून करतोय. आणि यामध्ये अनेकांची साथ लाभते. आपलीही साथ लावावी, आपलंही सहकार्य, पाठिंबा, आशीर्वाद राहावेत, हीच निर्मळ अपेक्षा आहे मित्रांनो. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे काही योगदान देता येऊ शकतं, जे काही सहकार्य करता येऊ शकतं, निश्चित करा. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आपल्या परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड व्यवस्थित ठेवता येईल आणि त्याची पावती बनवून ती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पुढे या मित्रांनो, कारण अराजक पसरवणाऱ्यांना काळ लक्षात ठेवत नाही, मदत करणाऱ्यांना काळ लक्षात ठेवत असतो. तेव्हा मदतीसाठी पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.